दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर। आता बातमी सविस्तरपणे। नगर परिषद कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीविरोधात पत्रकारांचे निवेदन, कारवाईची मागणी। परंडा शहरातील नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्या वर्तणुकीविरोधात परंडा तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारांकडे निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनानुसार दिनांक 26 एप्रिल रोजी शहरातील मुजावर गल्ली परिसरात काही दिवसांपासून कचरा न उचलल्याबाबत पत्रकार निसार मुजावर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली होती। यावेळी कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी पत्रकारांशी अरेरावीची व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। शहरातील नागरिक व नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय राहणे अपेक्षित असताना अशा प्रकारची वर्तणूक अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी पत्रकारांशी गैरवर्तन केल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय। या घटनेचा निषेध करत परंडा तालुक्यातील पत्रकारांनी संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी धाराशिव तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांनाही देण्यात आली आहे। निवेदनावर अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या असून प्रकरण गांभीर्यानं घेऊन लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जे आत्ता निवेदन दिले त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी वरिष्ठ कार्यालयास ते निवेदन पाठवतो आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो। पत्रकार निसार मुजावर यांनी घंटागाडी येत नसल्याची तक्रार नगरपालिकेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याकडे केली होती। ते सोडवण्याऐवजी जगदीश सोंडगे यांनी मुजावर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्या घटनेचा सर्व पत्रकारांनी आज निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले। सोंडगे यांच्यावर प्रशासकीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आज आम्ही सर्वजण केली आहे। राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच कुठलेही समजा इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, समस्या असतील त्या मांडण्यासाठी सतत पत्रकारांना फोन केले जातात किंवा सर्व पत्रकार त्या ठिकाणी त्या इव्हेंटची बातमी करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात। आणि परंडा शहरामध्ये काय समस्या असतील त्या समस्या देखील पत्रकारांना हमेशा त्या ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम हे नागरिक करत असतात। अशाच प्रकारच्या ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्या कचरा घंटागाडीच्या संबंधित त्याच्यामुळे निसार मुजावर यांनी तर नगरपालिकेचा जो सोंडगे आहे त्याला त्यांनी विचारणा केली की बाबा कचरा घंटागाड्या काय येत नाहीत। त्यावेळेस त्या सोंडगेंनी काय सांगायला पाहिजे किंवा असे प्रॉब्लेम आहे किंवा अशी समस्या आहे, मात्र हे त्या सोंडगेने सोडून दिलं आणि डायरेक्ट त्यांनी मुजावर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। ही चुकीचं आहे आणि पत्रकारांना जर तुम्ही धमक्या देत असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशा प्रकारे जर असे मुजुरी करणारा जर अधिकारी असं वागत असेल, कर्मचारी असे वागत असतील तर अशा मुजोर, अशा घमेंडी अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पेटून उठू पण त्याला त्याची जागा दाखवू। तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। संपादक तानाजी घोडके।